नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। बार्शी टाकली अकोला के रहवासी छोटे व्यापारियों ने बार्शी टाकली ग्राम पंचायत परिसर में व्यापार करने के लिए जगह उपलब्ध कराने के लिए विनती पत्र दिया। पत्र के अनुसार उन व्यापारियों ने लिखा कि हम सब भूमिहीन हैं और अपनी दैनिक आजीविका के लिए पूर्व ग्राम पंचायत की जगह पर नियम के अनुसार समझौते पर हस्ताक्षर किए हैं। ग्राम पंचायत के परिसर में पिछले 30 से 35 वर्षों से व्यापार करने के लिए दुकानें हैं, परंतु 26 दिसंबर 2024 को आपके भेजे गए पत्र के अनुसार उस जगह के समझौते को रद्द कर दिया गया है, जिसके कारण भविष्य में हमारे परिवार में भुखमरी की नौबत आ सकती है। आपने हमें 3 जनवरी 2025 तक सरकारी परिसर खाली करने का निर्देश दिया है। हम अपना व्यवसाय कहाँ करें? हमारे सामने एक गंभीर प्रश्न निर्माण हो चुका है, जिसके कारण हम मानसिक तनाव में हैं। इस तरह का पत्र देकर जगह के लिए बार्शी टाकली के व्यापारियों ने विनती की। ये वीडियो आपको कैसा लगा? अगर अच्छा लगा हो तो लाइक कीजिए और कमेंट बॉक्स में अपने सुझाव दीजिए। अब तक अगर आपने हमारे जेकेएन हिंदी न्यूज चैनल को सब्सक्राइब नहीं किया होगा तो सब्सक्राइब कीजिए। व्यावसायिक लोक, व्यापारी लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। या व्यापाऱ्यांना बार्शी टाकली नगरपंचायतच्या माध्यमातून जे विकासाचं कार्य सुरू आहे त्यामध्ये रस्ता आणि आठवडी बाजार याचं सौंदर्यीकरणाचं कार्य आपल्या नगरपंचायतच्या माध्यमातून सुरू आहे। याच अनुषंगानं व्यावसायिकांना जे रस्त्याच्या मधामध्ये काही दुकानं येत आहेत असे व्यावसायिकांना नगरपंचायतकडून नोटिसा वगैरे गेलेल्या आहेत, तर त्या नोटिसाच्या माध्यमातून त्यांना दुकानं हटवण्याचे असे आदेश दिलेले आहेत। परंतु या ठिकाणी बार्शी टाकलेले सर्व व्यापारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नगरपंचायतचे उगले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्वांच्या माध्यमातून आपण त्यांच्या या ज्या काही नोटिसा त्यांनी दिलेल्या आहेत या संदर्भात त्यांचे काय निर्देश आहेत ते आपण या ठिकाणी त्यांच्या जोडून आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी ऐकणार आहोत। शुक्रवारी नगरपंचायततर्फे जे दुकानदार आहेत त्याचं रस्ता विकासाचे काम आणि आठवडी विकासाचे काम सुरू तिथे आहे। तर ते व्यावसायिक आहे असं म्हणणं की 20 वर्षापासून तिथं आम्ही व्यवसाय करतो, नंतर आमचं ठिकाणी आमचा जे व्यवसाय आहे त्याच्यावर आमचं खूप म्हणणं होतं, तर त्यांचं जे समस्या आहे ते आम्ही ऐकून घेतल्या आहे आणि आम्ही 3 महिन्यामध्ये जे हे आहे दुकानदार आहे त्यांचे 3 महिन्यामध्ये जे सामान घेता येते दुकानदार ते सामान घेण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून जे काही निष्कर्ष आहेत त्यांनी या ठिकाणी सर्वांसमोर स्पष्टीकरण केलेलं आहे, त्यांचं अभिनंदन आहे आणि व्यावसायिकांचं सुद्धा खरोखर या ठिकाणी सर्वांचं सहकार्य आहे। पुढील जे काही त्यांच्या माध्यमातून जे काही विकासाचं कार्य होणार आहे त्यामध्ये साहेबसुद्धा आपल्याला त्या माध्यमातून सहकार्य करावं आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करावं असं या ठिकाणी सर्वांनी म्हणते। ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए जेकेएन हिंदी न्यूज। ऐसी ही और खबरों